सो या भक्तिग्राममध्ये सगळ्यांनी यावं, देवाचं नाम घ्यावं. पण त्यासाठी काय लागणार आपल्याला? तर अर्थात चांगले गायक जे तुम्हाला त्यात घेऊन जातील त्या भक्तीमध्ये. तर असा आजच्या घडीचा पार्श्वगायक म्हणेन मी, रवींद्र कोमणे आमच्या सोबत असणार आहे. तर मी रवींद्रला बोलवतो. रवींद्र ये. आणि तूच सांग प्रेक्षकांना की काय वाटतं तुला या कार्यक्रमाबद्दल? एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे खूप वेगवेगळी गाणी आम्ही भक्तिगीतं खूप छान वेगवेगळी काढली की लोकांना खूप आवडेल आणि भक्ती काय असते हे या कार्यक्रमातून नक्कीच कळेल. आणि सुंदर कार्यक्रम आखलाय आम्ही. पहिला प्रयोग आहे. पहिला प्रयोग चांगला झाला पाहिजे आणि चांगला होणार सगळ्यांच्या आशीर्वादाने. बरं, अजून एक गोष्ट सांगतो की ग्राम म्हटलं की गाव, आणि गावाला एक रस्ता असतो. त्या रस्त्यावर नेण्यासाठी किंवा रस्त्यात घेऊन जाण्यासाठी ना प्रत्येक, म्हणजे या गावातली समजा अक्कलकोट येतं, तिथून गांडापूर येतं, तिथून मग अशा या सगळ्या वाट्यांवर जाण्यासाठी एक माणूस आपण ज्याला आपण वाटाड्या म्हणतो, आणि तो वाटाड्या आजच्या घडीचा मी म्हणेन की जर तुम्ही आजचे 10 शो काढलात तर 8 शोचा वाटाड्या हाच असतो. पण आम्हालाही तोच हवा होता आणि तो आमच्या वाट्याला आलाय, हे आमचं भाग्य. सो मी अमित काकडीला बोलविली ती पटकन. अमित आजच्या घडीचा निवेदक आणि आमच्या शोचा वाटाड्या म्हणेन मी त्याला, जो ह्या ग्राम म्हणजे या गावात तुम्हाला घेऊन जाणार आहे. सो अमित ये प्लीज. आणि या वाटेवर तू काय सांगशील? नमस्कार. मला आनंद होतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचदा आपण अनेक कार्यक्रम करतो, पण काही कार्यक्रम आपल्याला टच होतात आणि त्या कार्यक्रमासाठी आपण कलाकार म्हणून जास्त एक्सायटेड असतो. आज माझ्या बाबतीत तसं होतं, कारण भक्तिग्राम हा एक अनोखा प्रयोग मराठीत आय थिंक सो पहिल्यांदा होतोय. कारण मराठी भक्तिगीतं आपण गेली अनेक वर्ष ऐकत आलेलो आहोत, पण काय ना, जेन्झी अलीकडच्या काळात ब्लॅक कॉफीकडे वळलेली आहे. म्हणजे आधी आपण झोपून दंडवत घालायचो, हळूहळू पायाला हात लावण्याची पद्धत आली. आता अलीकडची पिढी हात मिळवून मिठी मारायला लागली. त्यात त्यांचं काही चुकत नाहीये, पण बदललेल्या काळातही त्यांना देवाची आठवण करून देण्याचं काम आणि नामस्मरणात दंग करण्याचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. हा एक छोटासा विडा उचललाय आणि याची आम्हाला पूर्ण खात्री आहे की आबाल वृद्धापर्यंत सगळेजण, प्रत्येक वयोगटातली मंडळी आमच्या कार्यक्रमात आमच्या समवेत गातील आणि प्रत्येक ठिकाणी देवदर्शनाला येते. कारण काय ना, कोणी आजारी आहे, कुणाच्या काही हेल्थ इश्यूज आहेत, कुणाच्या मेडिकल प्रॉब्लेम्समुळे किंवा फॅमिलीमुळे, मुलांमुळे प्रत्येकाला प्रत्येक तीर्थस्थानी जाणं शक्य होत नाही. म्हणजे भारतभरामध्ये अनेक देवस्थानं आहेतच, पण महाराष्ट्रातली इतकी देवस्थानं आहेत ना, त्यांचा नामस्मरणाने जरी किमान आपली भेट झाली किंवा तिथं त्याचं दर्शन घडत असेल तर त्यापेक्षा मोठं पुण्य ते काय. आणि ते पुण्य मिळवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. आम्ही तुम्हालाही विनंती करतो की भक्तिग्राम या निलेश पटवर्धन यांच्या कृष्णकिरण प्रोडक्शनच्या नव्या ओपनिंगमध्ये तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. आणि पुढच्या कार्यक्रमात आम्हाला तुमची प्रतीक्षा आहे. या भक्तिग्राम मधले ग्रामस्थ होण्यासाठी तुम्हाला कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही. फक्त या नामस्मरणात दंग व्हा आणि आमच्या समवेत या प्रवासात तुम्ही सामील व्हा. धन्यवाद एवढी माहिती दिली आमच्या प्रेक्षकांना. तर नक्की तुमच्या कार्यक्रमात आम्ही सहभागी होत, आमचे प्रेक्षक पण सहभागी होतील. धन्यवाद.